नमस्कार मित्रांनो. सध्या आपण चियाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि हा चियाचा प्लॉट आहे आपल्या हरिभाऊ बावकडे यांच्या शेतामध्ये, गट नंबर 147. तर मला एक सांगा तुम्ही हरिभाऊ, आपल्या किती एकरचा प्लॉट आहे हो? 2 एकरचा प्लॉट आहे आपला. बरं, तर याला अंतर किती ठेवलं आहे तुम्ही पेरणीचं गोळीचं अंतर? पेरणी कतरणी याच्यामध्ये 18 इंचचं अंतर आहे दोन्हीमध्ये. बरं, तर याला आतापर्यंत किती पाणी झालेत? पाणीला 5 झाले आतापर्यंत. बरं, अजून किती पाणी होतील असं तो अंदाज तुमचा? 3 ते 4 पाणी होतं आता. बरं, बघू शकता शेतकरी बंधूंनो, 3 ते 4 पाणी म्हणजे 8 पाणी आपल्या हलक्या जमिनीला लागतात त्याला. आणि याला आवरेज कमीत कमी किती येईल? आता वाटतं की 4 ते 5 येईन ॲव्हरेज. बरं, याला कोळपण वगैरे किती दिलं आहे? फूल पण एक दिलं आणि फूट पण एक दिलं. बरं, फवारणी गिवारणी काही, फवारणी काहीच नाही, खत वगैरे? खत नाही काही. बघू शकता शेतकरी बंधूंनो, इतकं सोपं आणि साधं पीक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने जर पेरलं तर ऊसाचा बाप आहे हो. कारण याला 24 कॅरेट म्हणलं जातं सध्या मार्केटला. वाशिम मार्केटला सध्या 30चा भाव चालू आहे याला. त्यामुळं हे शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक आहे. बघू शकता आपण जबरदस्ती करून शेतकऱ्याला ही पेरणी करायला लावलेली आहे आणि शेतकरी सध्या त्याच्या चेहऱ्यावरती बघू शकतो तुम्ही कसा आनंद आहे. कापूस काढून त्यांनी ह्या चिया पेरलेला आहे. त्यामुळं कमीत कमी 4चा आवरेज शेतकऱ्यांनी पकडलेला आहे आणि 20चा जरी भाव पकडला तरी 80,000 रुपये उत्पादन कोणाच्याला सुटलं नाही. धन्यवाद. एवढं बोलून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.